नमस्कार. ऑलराऊंडर गदा देशकर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. आज मी इंदापूर या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. तर आता जेवढे हे पेशंट बसलेले आहेत त्या पेशंटला मी ॲक्युप्रेशर आणि रेकी ट्रीटमेंट दिलेली आहे. तर त्यांना अगोदरचे काय प्रॉब्लेम होते आणि आता त्याच्यानंतर काय रिझल्ट आला तो प्रत्येकजण आपापल्या अनुभवातून सांगतील. मी दिलीप देशमुख इंदापूर. माझ्या कमरेचा प्रॉब्लेम होता, चालताना त्रास होत होता, तर जरा फरक पडला लगेच. जयश्री गाणबोटे. माझा गुडघ्याचा पायाचा थोडा त्रास होता, कमरेचा. त्यांनी ते ॲक्युप्रेशर केल्यानंतर बराचसा फरक जाणवला. मंगल सावंत. मला मणक्याचा खूप त्रास होत होता आणि मणक्याच्या शिरा वगैरे चोळल्यामुळे मला खूप फरक पडला. मला खाली बसता येत नव्हतं मांडी घालून. मला आता खाली मांडी घालून पण बसायला येईल. मी सुनीता वाघ. मला पूर्ण चालताच येत होतं, पूर्ण पाय व्हायची. चालताना खूप त्रास व्हायचा, उठता बसताना सुद्धा. आणि जरा सरांनी पॉईंट दाबल्यामुळं पूर्ण मला चालायला सरळ यायला लागले. सरळ चालते आता मी. छान वाटतंय. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ हे घेण्याचा पाठीमागचा उद्देश असा की हा व्हिडिओ बघून कुणीतरी ट्रीटमेंटला कोणाला तरी फायदा व्हावा, कोणाचा तरी पैसे वाचावेत. आता इथं बऱ्यापैकी पेशंटला तुम्हाला सांगतो गुडघ्याचं ऑपरेशन किंवा मणक्याचे प्रॉब्लेम सांगितले होते, पण परमेश्वर कृपेने आपण फक्त प्रयत्न करतो आणि बाकीचे जे पुढचे प्रयत्न त्या पेशंटने केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ट्रीटमेंटला तुमचं शरीर किती साथ देते याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत मित्रांनो. जर माझा व्हिडिओ आवडलाच तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.